श्रोतेहो नमस्कार. श्रीरंग लीलामृत अध्याय 8. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्ये नमः. श्री रंगमूर्ते नमः. जय जयाजी श्री रंगमूर्ती. तुमची अगाध कीर्ती वर्णितो यथामती. श्री गुरु राया तुझ वाचोनी मनोरथ. दाता कोण कृपावंत अपरोक्ष ज्ञानामृत. तव कृपे होतसे प्रभो तव कृपा श्रेष्ठ. दूर होती अरिष्ट जन्म मरण कष्ट. सुखती तव प्रासादे तव प्रसादे महाथोर. आत्मानात्मा विचार ज्ञानदशा चढे सत्वर. तव गुण वर्णिता तव पदासी. अखंड जाणतया काशी सकल तीर्थे तयासी. घडती चरण प्रसादागा देई अक्षय पद सोहळा. निज स्वरूप डोळा आखंड जागवी. मन राहे तव पायी पादुका ठेविल्या हृदयी. अत्यानंदे बोलोन पाही तव गुणानुवाद. तुमचे नाम रंगनाथ स्मरता हृदय आनंद होत. हेच मागणे सतत तव पदी ठाव देई. तव पदीचा होईन दास सेविन अखंड रजकणास. पिंड ब्रह्मांडी चित्तास तव रूप भरले सर्वा ठाई. काय होऊ तराई प्रेमोपचारे मूर्ती पाही. तव पूजा अर्पण करिता सर्व भाव. पूजिला भावे स्वमेव चैतन्य आरती प्रभाव. स्वरूपा नमन करी जगदोद्धार करावया जाण. भक्ती महात्म्य वाढो म्हणून स्वच्छंदे अवतार घेतला जाण. लीला दावी जनासी स्वयंप्रकाश तू पूर्ण. माया लाघवे करुण देहधारी होऊन. चरित्र दावी अलौकिक प्रभो तुझी अतर्क्य गती. देवादिक न जाणती मी पामर पाड किती. वर्णू तुझी थोरविते त्रिविध तापे गांजून. गेलो आम्ही मूढ होऊन अज्ञान पंकी ऋतून. विसरलो आत्महित षडविकारांचे अधीन. मती गेली गुंतोन नाठवे तुझे मोक्षचरण. कृपा करी दासासी सर्वथैव आम्ही अपराधी. तू तारक दयानिधी तव भजनी देई सद्बुद्धी. हीच चरणी प्रार्थना असोगताध्यायी कथा जाण. श्रीरंगमूर्ती गृहत्यागुण करिते झाले गमन. माता पिता खेद बहु जगदोद्धारा कारण. बद्रिकाश्रमी जाण सेवुनी स्वामी प्रसन्न. करती योगाभ्यास बद्ध घालोनी पद्मासन. नासिकाग्री ठेवून दृष्टी श्रीचरणी तल्लीन मन. एकाग्र करुनी राहिले कंद फळे भक्षण करुनी. ब्रह्मानंदी लय लावणी अखंड समाधिस्थ होऊन. लय हरी चरणी लाविले सुकुमार वय ज्ञान. नाठवे शीत उष्ण परिनिष्ठा एक असे जाण. श्रीहरी भेटीची धन्य धन्य हे संतजन. देह ममता त्यागुण षडविकार हे आवरून. निजरूपी मग्न सदा प्रेमपाश तोडिला. संसार व्यर्थ जाणिला स्वहित मार्ग अवलंबिला. धन्य ते जगी एक लटका प्रपंच लटकी माया. मिथ्या व्याप नाशिवंत काया हे जे जाणती ललवलाया. धन्य जगी ते एक स्थावर जंगमातीत. ईश्वर रूपे हे सत्य ऐसे जे जाणती संत. धन्य जगी ते एक या परी श्रीरंगमूर्ती. त्यागून माईक भ्रांती अखंड श्रीचरणाप्रती. साध्य करण्या धावले पिंड ब्रह्मांड ऐक्य झाले. द्वैतपणा हारपले साधन कार्य काय उरले. ऐशी स्थिती जाहलीसे 12 वर्षे पूर्ण झाले. तपानुष्ठान फळाले योगाभ्यासे साधिले. श्रीरंगराये ते धवा देखो निरंगनाथाची श्रद्धा. वैकुंठासी लक्ष्मी वल्लभ भक्त भेटी लागी ते धवा. आला धावोनी तत्काळ व्याघ्र रूपे नारायण. अकल्पित आले जाण पसरोनिया वदन. स्वामी सन्निध उभे राहे रंगनाथ पाहे अवलोकून. व्याघ्र रूपे भगवान आले ऐसे जाणून. आनंद चित्ता झालीसे समदृष्टी. व्याघ्र रूपे देखे जगजेठी लागोनी आत्मदृष्टी. कायवत ते झाले स्वामी पाहि निजरूपा. श्रम घेसी व्याघ्र रूपा झाल्या जगी जन्मखेपा. तव पाय न सोडी अनंत रूपे तू नटलासी. हे मी जाणिले चित्तासी व्याघ्र रूपे धावून येसी. भक्त भोळा धनोनी जय जयाजी विश्वपालका. रमा वल्लभा वैकुंठ नायका. स्थावर जंगमात्मक व्यापा. नमन तुला सद्भावे माया रूपे खेळ खेळसी. अवडंबर रचले लिहिलेसी ठाव न कै ब्रह्मादिकासी. परात्पर अससी तू सृष्टी स्थिती संहारक. गुणातीत विश्वव्यापक ज्ञान सूर्यप्रकाशक.
वंदन तुला साष्टांगे ऐसे ऐकुनी प्रार्थना प्रसन्न झाला वैकुंठराणा म्हणे धन्य जगी तूची जाणा भक्त सखा अससीवा प्रसन्न रूपे नारायण मस्तकी हस्त ठेवोन स्व करे कुरुवादून बोलत असे रंगनाथ पुरे करी अनुष्ठान येथून जाई स्वस्थाना उद्धरितू अज्ञान जना योगिया रंगनाथा आज्ञा वंदुनी श्री प्रेम भावे नमस्कारी नारायणासी अंतरी निज प्रेमे पाहतसे शंख चक्र गदा पद्म कासे पीतांबर उत्तम सगुण रूप मेघश्याम निज डोळे देखिला पायी गरजती तोडर भक्त हृदयी मी निरंतर वसतसे श्रारंगधर म्हणून सर्वदा वदताती कंठी घंटा किणकिणनाद मम ध्यानी जे स्तदा स्तब्ध त्यांचे तोडिले द्वंद हाची नाद करिताती गळा वैजयंती माळ भक्त भेटी लागी उताव्य त्यासी दिदले हेची कळा हाची अनुवाद करिताती मुकुट कुंडलाची शोभा भक्त हृदयी ज्ञानप्रभा त्याच्या सन्निध मी उभा हेची सुचवी तसे की ऐसा योगेश्वर श्रीहरी रंगनाथ अवलोकी हृदयांतरी तेची मूर्ती सामोरी देखोनी करी दंडवत वारंवार प्रदक्षिणा करुणी विनवी नारायणा काय कारण दक्षिण भुवना मज लागी पाठविता मी न सोडी तुमच्या चरणा हेची देई नारायण उपेक्षू नको मज धीना लक्ष्मी रमणा गोविंदा ऐकुनी आईशी स्तुती देव बोले श्री रंगनाथ प्रती तुम्ही पंच अवतारी निश्चिती भुवर्ती अवतरले अधर्म वाढला पार लोक विसरले आपपर गो ब्राह्मण छ अनिवार होऊ लागला असे ब्रह्मकर्म नष्ट झाले परधर्मी उन्मत्त झाले पातिव्रत्य नच राहिले भ्रष्टाकार सर्वही माता पिता गुरु यांचा उपमर्द करी सर्वांचा धर्मबाह्य वर्तनाचा स्वीकार सर्व करत्याती म्लेंछ वाढले बहुत शास्त्री पंडितांसी छळीत देऊळे उद्ध्वस्त करीत हाहाकार झालासे या लागी जळाण पाचही जण मिळून सन्मार्गी लावावे सकळ जन धर्मस्थम संस्थापना करावी रंगनाथ रामदास आनंदमूर्ती केशवदास जयराम स्वामी परेश पंचरूपे ही माझी अवतार उमाकांत शिवाजी जाण विख्यात रंगनाथ त्वरित जावे तुआ येथून जगी उद्धार करावा लोक बोध सांगावा राजयोग बरवा स्वीकारी रंगनाथा शिवाजीसी करावी मदत रामदास गुरु समर्थ धर्माची लाभावी शिस्त जेणे होय सुगमतो याची कारणे जाण तुम्हा अवताराचे प्रयोजन संकटी रक्षावे सकल जन भक्ती महात्म्य वाढवावे ऐसे वधुनी नारायण तात्काळ स्वकरे कुर्वादून बोलत असे रंगनाथ झाले अंतर्धान रंगनाथ वरचन परिसोनी आज्ञा वंदुनी तये वेळी निघाली रंगनाथ माऊली टेहेरी राजाचे नगर आली तयाने केला सन्मान स्वागत केले थाटाने षोडशोपचार विधीने अर्पिली वस्त्रे भूषणे आनंद बहुत झाला नीलवर्ण घोडा दिधला जर तरीचा पोशाख आणला गळा घाली सुवर्णमाळा शस्त्रास्त्रे दिधली साष्टांगे करी नमस्कार उभा राहिला जो डोनी करत तयाचा करुणी उद्धार निघाले सत्वर रंगमूर्ती राजयोग तेथुनी स्वीकार केला स्वामीनी घोडा ठेविला वाहनी शस्त्रास्त्रे समावेत तेथून निघाली गुरुमाऊली दक्षिण पंथे चालिली पंढरीसी भीमा पाहिली आगमन रावयात देखोनी पंढरी क्षेत्रास आनंद झालास चित्तास वंदुनी पंढरीनाथास भक्तिभावे प्रार्थितसे ते दिनी एकादशी यात्रा आली विशेषी बोपाजी पंतवारीसी आले होते जाणपा महासाध्वी प्रतिव्रता समागमे कांता दर्शना आले पंढरीनाथा नित्यनियमाप्रमाणे रंगमूर्ती रावयात कीर्तन करी आनंदात पत्नी सह बोपाजी पंत कीर्तन श्रवणा पातले कीर्तन करिता रंगनाथ रंगी रंगलानंत सर्वजना आनंद होत तया कीर्तनी अस्खलित अमृतवाणी श्रोते तल्लीन झाले कीर्तनी देहभान गेले विसरोनी कीर्तन महिमा लौकिक बयाबाई म्हणे मनात हा माझा रंगनाथ होय ऐसे मज वाटत बोले आरंभी तयासी तुम्ही कोठील कोण परिसोन करी इच्छा पूर्ण शंका असे मम जाण निवेदन करा सत्वरी येरी माता ओळखून
साष्टांगे करी नमन म्हणे रंगनाथ तो पदिलीन मातोश्री तव बाळक हृदय धरिली मूर्ती आनंद झालासे चित्ती पतीस म्हणे सती रंगोबा माझा भेटला किंचनासी धन ठेवा मिळता आनंद होय बरवा की क्षुधासी मिष्टान्न मेवा तैसा परी झाले वांझेसी झाले पुत्रत्न अंधासी आले नयन बधिरासी श्रवण जाण तैसा परी झाले हरवलेली वस्तू मिळाली मुमुक्षासी मोक्ष प्राप्ती व्हावी दैवयोगे संपत्ती मिळावी तैशा परी झाले हृदय धरली कवटावनी नेत्री बाष्पाले दाटुनी चुंबन घेई फिरफिरोनी आनंद गगनी न समाये जैसी भरत राम भेट त्याहुनी विशेष प्रेम लोट मातृप्रेम निष्कपट काय थोरवी वर्णावी कौसल्या माता भेटे रामासी की अशोकवनी भेटे सीतेसी वायुनंदने अतिहर्षेसी त्याहुनी अति आनंद पंढरीनाथ करी नमन मनोरथ झाले पूर्ण सद्गुरुराये कृपा करुण धन्य केले आजी मज ब्राह्मण भोजन दिले याचक जन तोषविले पंढरीहून निघाले नाझरे ग्रामी झडकरी नगर लोका आनंद पाहो येती ब्रह्मवृंद महायोगी रंगसिद्ध सर्वा भेटी दिधली गृही राहिले रंगनाथ मातोश्री सज्ञान कथित शिष्य संप्रदाय बहुत ज्ञानमार्गी लाविले जैसे श्री गुरुनी कथिले तैसे फळासी आले 12 वर्षांनी भेटले पुत्ररत्न निश्चयसी आनंद झाला सर्वांसी बोपाजी हर्षले मनासी 8वी श्रीहरी लिलेसी धन्य माझे हे आनंदी आनंद झाला न वर्णवे पामराला सद्गुरुराया भेटला धन्य गुरु महिमा तो रंगनाथ स्वामी गुरुमूर्ती स्वयं प्रकाश आत्मज्योती स्वय ग्रंथ वदविती इच्छा मात्रे करुण्या करता हरी रंगनाथ दासमी निमित्त मात्र लीलावतारी महाराज समर्थ चरणी वंदन तयाच्या स्वस्ती श्री रंगलीलामृत ग्रंथ श्रवणे पातक दग्ध होत सहज रंग कृष्णदास कृत अष्टमोऽध्याय गौडः श्री सद्गुरुनाथार्पणमस्तु इति श्री रंगलीलामृत ग्रंथ अष्टमोऽध्यायः धन्यवाद।